थोडंसं आपलं बॅकग्राऊंड बघायचं आहे टॅक्सचं. ठीक आहे. आता टॅक्स करता कलेक्ट केला जातो? टॅक्स कशासाठी कलेक्ट केला जातो? हां, बघा प्रत्येक आपला देश आहे ज्यामध्ये वेगवेगळी स्टेट आहेत आणि स्टेटमध्ये म्युन्सिपाल्टीज असतात, महानगरपालिका असतात. एक प्रत्येक जबाबदारी असते. महानगरपालिकेची एक जबाबदारी असते, त्यानंतर राज्याची वेगळी जबाबदारी असते. म्हणजे ज्या लोकांकरता काही योजना बनवायच्या आहेत, साधी गोष्ट आहे की आपल्याकडे वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजेत, शिक्षण पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजेत, बरोबर आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. मग ह्याच्याकरता पैसा पाहिजे. आता रस्ता कोण बनवणार? असा इंडिव्हिज्युअल व्यक्ती तर रस्ता बनवू शकत नाही. म्हणजे जर का लोकांनी काही कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्याच्यामधनं पाण्यासाठी पाईपलाईन होईल, धरणं होतील, रस्ता होईल, बाकी शिक्षण, वीज ह्या गोष्टी आहेत, ह्या पैशाशिवाय होणार नाही. मग आपण ठरवलं चला जे जास्त पैसे कमवतात त्यांचे डोनेशन द्या, स्वखुशीने पैसे द्या. तर मग खरंच लोकांकडनं इमानदारीत पैसे देऊन त्यातनं पुरेसे पैसे गोळा होऊन त्यातनं मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील का? ते याचं उत्तर नाही. कोणी स्वखुशीने पैसे देत नाही. मग ज्यावेळेस स्वखुशीने पैसे दिले जात नाही त्यावेळेस मग ते वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंटला काहीतरी कायदा बनवून वसूल केले पाहिजे. आणि जेव्हा वसूल करतो त्यावेळेस तो टॅक्स होतो. जसं आपण म्हणतो की अंडरवर्ल्डकडनं धमकी देऊन बिल्डरकडनं वगैरे जेव्हा ते हप्ते घेतात, इल्लिगल हप्ता आहे. तसा हा काय लीगल हप्ता आहे. गव्हर्नमेंटने घेतलेला हा लीगल हप्ता आहे. पण त्याचा उपयोग काय की आपल्याला लोकांचं कल्याण करायचं आहे, समाजाचं कल्याण करायचं आहे. म्हणजे प्रत्येक स्टेटचा एक उद्देश असतो. प्रत्येक स्टेट आहे, इन एनी वेलफेअर स्टेट इट इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे, त्यांची एक जबाबदारी आहे की आपण एक चांगलं राज्य घडूया, लोकांच्या कल्याणाकरता राज्य करूया आणि लोकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ दे, त्याकरता आपण काही योजना बनवूया. मग गव्हर्नमेंट योजना बनवतं, त्या योजनेकरता पैसा लागतो. आणि गव्हर्नमेंटचा कुठलाही बिझनेस नसतो, बरोबर आहे. गव्हर्नमेंटचा कुठलाही बिझनेस नसतो, कुठलाही अर्निंग सोर्स नसतो. त्यामुळे लोकांकडनं जे काय टॅक्सच्या स्वरूपात त्यांना पैसे मिळतील त्यातूनच काय केलं जातं, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्या जातात. कळलं? टॅक्सची गरज काय? पहिली गोष्ट की टॅक्सची गरज काय हे पहिले महत्त्वाचं आहे. आता टॅक्स हे काय व्हॉलंटरी पेमेंट नाही आहे. टॅक्स हे काय व्हॉलंटरी पेमेंट नाही आहे की तुम्ही स्वइच्छेने द्या. टॅक्स हे तुमच्यावरती टाकलेलं एक बर्डन आहे. कोणालाही इच्छा नसते की काही पैसे द्यावे गव्हर्नमेंटला. त्यामुळे टॅक्स हे काय बर्डन आहे. हे एखाद्या इंडवरती, प्रॉपर्टी ओनर्सवरती टाकलं जातं. सपोर्ट द गव्हर्नमेंट, अ पेमेंट एक्झॅक्टेडचा अर्थ वसूल केलं जातं बाय लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी तुमच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटीचा अर्थ काय? ऑथॉरिटीचा अर्थ काय? अधिकृत. कायद्यानुसार अधिकृत जी संस्था असते ती वसूल करते लोकांकडनं टॅक्सच्या स्वरूपात पैसे. टॅक्स इज नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट or donation but an enforced contribution exacted pursuant to legislative authority. Khaladila in simple words is nothing but money that people have to pay to the government which is used to provide public service. आपण जेव्हा समाजामध्ये राहतो तेव्हा समाजामध्ये राहण्याची आपल्याला एक किंमत द्यायची असते, ती टॅक्स आहे. ही प्रत्येकाने दिली तरच मग देश चालू शकेल, राज्य चालू शकेल. आणि जे आपल्याला नॉर्मल बघतो आपण की आपल्याला रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे, सोयीसुविधा पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजेत, ह्याच्याकरता पैसा पाहिजे, तो पैसा जमा होईल. बस टॅक्सची काय गरज आहे, कशाकरता गरज आहे, टॅक्स काय, हा पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतरचा आपण जर बघितलं तर जेव्हा आपण टॅक्सचा विचार करतो, तुम्हाला विचारलं, कोणालाही विचारलं आपण की तुम्ही कधी टॅक्स दिला आहे का, तुम्ही कधी टॅक्स दिला आहे का. टॅक्सशिवाय देश चालणार नाही, आपलं जीवन चालणार नाही. मग तुम्ही कधी टॅक्स दिला आहे का? तुमचं काय उत्तर आहे? तुम्ही टॅक्स दिला आहे का कधी? बरोबर आहे. आता बघा की एखादा व्यक्ती आहे, तो गव्हर्नमेंटला डायरेक्ट टॅक्स देतो असं आपण केव्हा म्हणू की त्याचं एक नाव आहे, प्रत्येकाचं एक नाव आहे किंवा एखादा नंबर आहे,
मग गव्हर्नमेंट बघेल की बा हा नंबर आहे किंवा हे नाव आहे, याच्याकडनं तुम्ही काय करा, टॅक्स घ्या. जसं आता म्युन्सिपल टॅक्स आहे, हा घेतला जातो. हा प्रत्येक ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी टॅक्स दिला जातो, किंवा ज्याच्याकडे पाण्याचं कनेक्शन आहे तो वॉटर टॅक्स देतो. मग या ज्या गोष्टी आहेत ह्या डायरेक्टली जो उपभोक्ता आहे त्याकडनं डायरेक्टली वसूल केल्या जातात. पण आपण बऱ्याच जणांना विचारलं असं की तुम्ही किती टॅक्स दिला आहे का, तर त्याचं उत्तर ते नॉर्मली नाही असं देतात. कारण त्यांनाही त्यांच्या अवेअरनेसमध्ये नसतो, त्यांच्या जाणीवेमध्ये नसतं की आपण टॅक्स दिला आहे. आणि जर एखादा व्यक्ती सकाळी उठेल, सकाळी उठल्यानंतर तो काय करतो, टूथब्रश घेतो, पेस्ट घेतो, दात घासतो, बरोबर आहे. आता त्याने जी टूथपेस्ट घेतली, मॅडम ऐकताय ना तुम्ही? हॅलो, आवाज पोचतोय ना माझा? हां थोडं हां तर तुम्ही ज्यावेळेस सोप यूज कराल, सकाळी आंघोळी करता सोप यूज कराल, तुम्ही टूथपेस्ट यूज कराल, ह्या ज्या गोष्टी आहेत या ज्यावेळेस तुम्ही परचेस करता, ह्या परचेस करत असताना त्याच्यावरती इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स तुम्ही त्याची किंमत दिलेली असते. पण लोकांच्याही अवेअरनेसमध्ये नसतं. एखाद्याला विचारलं की तुम्ही टॅक्स देता का, तो म्हणेल मी काय टॅक्स देत नाही. इथे तुम्ही त्याचा कन्सर्न आहे की माझं तेवढं इन्कम नाही आहे, त्यामुळे मी इन्कम टॅक्स भरत नाही. इन्कम टॅक्स हा जो आहे हा त्या पर्सनवरती डायरेक्ट लागतो. जो जेवढा इन्कम अर्न करेल तेवढा त्यावरती टॅक्स लागतो. तर इन्कम टॅक्स जो आहे हा तुमचा डायरेक्ट टॅक्स आहे. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे. आणि तुम्ही दुसरं बघाल तर तुम्ही ज्यावेळेस सोप किंवा टूथपेस्ट किंवा काही वस्तू घेता त्याच्यावरती तुम्हाला जो टॅक्स तुमच्या नकळत घेतला जातो तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही जर त्याचा इनवॉइस बघाल, बिल बघाल, डीमार्टला जाल, तुम्हाला बिल मिळेल, त्यात तुम्ही बघाल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या अमाऊंट दिसतील. एक तुमच्या वस्तूची किंमत किती आहे आणि त्यावरचा टॅक्स किती आहे. मी येतो पुढे एक मिनटं. मग आता याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स अशा दोन कॅटेगरीज तुमच्यासमोर येतील, बरोबर आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये जो पर्सन आहे तो डायरेक्टली टॅक्स पे करतो गव्हर्नमेंटला, डायरेक्टली पे करतो. म्हणजे ते जे टॅक्सचं बर्डन आहे, जो इन्सिडन्स आहे हा त्या व्यक्तीवरती डायरेक्टली येतो. आता डायरेक्ट टॅक्स ज्यावेळेस घेतला जातो, तुम्ही जसं बघाल प्रॉपर्टी टॅक्स पण तुम्ही बघाल, ज्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे त्याच्या जागेप्रमाणे एरियाप्रमाणे त्याला जास्त टॅक्स येतो. त्याच्याकडे स्क्वेअर फूटप्रमाणे कमी प्रॉपर्टी असेल त्याला कमी टॅक्स येतो. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती तेव्हा अशी घोषणा केली होती की ज्यांना 300-400 स्क्वेअर फूटचा किंवा 500 स्क्वेअर फूटपर्यंत आम्ही प्रॉपर्टी टॅक्स घेणार नाही किंवा म्युन्सिपल टॅक्स घेणार नाही, अशा प्रकारची अनाउन्समेंट केली होती. म्हणजे त्याच्याहून जास्त जर का एरिया असेल स्क्वेअर फूटमध्ये तर मग त्या व्यक्तीकडनं किंवा जो ओनर आहे त्याकडनं टॅक्स घेणार नाही, बरोबर आहे. डायरेक्ट टॅक्स हा आपण गव्हर्नमेंटला डायरेक्टली पे करतो. आणि दुसरा यातला पॉईंट आहे प्रोग्रेसिव्ह इन नेचर. म्हणजे जर तुमच्याकडे जास्त एरिया आहे तुम्ही जास्त टॅक्स भराल. जसं इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघाल तर 5 लाखापर्यंत तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स भरायला लागत नाही. 5 लाख ते 10 लाख इन्कम असेल तर 10% तुमच्या इन्कमवर टॅक्स भरायला लागतो. त्याच्यानंतर पुढे 5 लाख ते 10 लाखमध्ये 20% टॅक्स आहे आणि 10 लाखाच्या पुढे तुम्हाला 30% अमाऊंट टॅक्सची येते. तर ह्याप्रमाणे तुम्हाला जसं जास्त कमाई होईल त्याचं प्रोग्रेसिव्ह इन नेचर आहे, याला आपण प्रोग्रेसिव्ह इन नेचर म्हणतो. पण तेच तुम्ही बघाल तर एखादा व्यक्ती महिन्याला 10 लाख रुपये कमवतो आहे आणि एखादा व्यक्ती महिन्याला 1000 रुपये कमवतो आहे किंवा एखादा व्यक्ती भीक मागून पैसे मिळवतो आहे, भिकारी पण आहे. हे सगळे जेव्हा बिस्किटचा पुडा घेतात किंवा सोप घेतात किंवा टूथब्रश पेस्ट घेतात तेव्हा त्यांना तीच किंमत लागत असते आणि तो रेट ऑफ टॅक्स जो पण आहे तो त्यांना सेमच लागत असतो. ह्याला म्हणतात रिग्रेसिव्ह इन नेचर. म्हणजे इथे बघितलं जात नाही की त्या व्यक्तीची पेईंग कॅपॅसिटी किती आहे, ॲबिलिटी टू पे किती आहे, हे बघितलं जात नाही. रिग्रेसिव्ह इन नेचर. थोडंसं हे अन्यायकारक वाटेल की जो व्यक्ती महिन्याला 1 लाख रुपये कमवतो त्याला सोप समजा 10 रुपये आणि त्याच्यावरती टॅक्स रेट जर का 10% आहे किंवा 18% आहे तर तोच जो गरीब आहे किंवा बिगर आहे त्याला पण त्याच पर्सेंटनी त्यांना टॅक्स द्यावा लागतो.
तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण GST हे आपलं एक्झाम्पल आहे इनडायरेक्ट टॅक्सचं. आणि आपण इथे डायरेक्ट टॅक्समध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की इन्कम टॅक्स. आता दुसरा एक कन्सेप्ट असा आहे की बर्डन ऑफ टॅक्स. बर्डन ऑफ टॅक्स, तुम्ही जेव्हा डायरेक्ट टॅक्स घेता तेव्हा त्या टॅक्सचं बर्डन जो व्यक्ती ते इन्कम अर्न करतो आहे किंवा ज्याच्यावर तो डायरेक्ट टॅक्स लावला जातो त्यालाच ते बर्डन बेअर करायला लागतं. पण तुम्ही बघाल की GST आहे त्यामध्ये बर्डन ऑफ टॅक्स हा शिफ्ट होतो. आता शिफ्ट होतो याचा अर्थ काय मला सांगतो कसं आहे. एक मॅन्युफॅक्चरर आहे, ओके, येस येस. मग मी काय म्हणतो ऐका पहिले जरा. एक मॅन्युफॅक्चरर आहे, ओके. ह्या मॅन्युफॅक्चररनी एक वस्तू मॅन्युफॅक्चर केली ज्याची कॉस्ट 1000 रुपये, बरोबर आहे. 1000 रुपये वस्तू आहे. धरून चला की समजा तुम्ही एखाद्या घड्याळवर घ्याल, ओके, किंवा वॉल क्लॉक घ्याल, ठीक आहे. वॉल क्लॉक आपण घेऊ शकतो आहे ना. याची किंमत 1000 रुपये. याच्यावरती सपोज 18% GST आहे. तर मॅन्युफॅक्चरर काय करेल, ते जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करेल त्याला 1000 रुपये याची किंमत पडते. त्याला विक्रीची किंमत 1000 ठेवायची आहे. तर जर 18% किंवा 10% आपण घेऊया, आपल्याला सोयीनुसार जरा बरं पडेल. समजा याच्यावर 100 रुपये त्यांनी जेव्हा सेल करेल त्यावेळेस 1100 रुपये तो याची किंमत घेईल. आता ज्यावेळेस तो 1100 रुपये किंमत घेईल तेव्हा तो मॅन्युफॅक्चरर का डायरेक्टली कस्टमरला विकत नाही, त्यांनी डिस्ट्रीब्युटर नेमलेले असतात त्यांना तो नेमतो, 1100ला विकतो. आता डिस्ट्रीब्युटरची कॉस्ट किती असेल, तो त्या 1000 रुपयावरती. आता बघितलं तर ह्या 1100मध्ये 2 पार्ट आहेत. एक त्याची परचेस कॉस्ट 1000 आहे आणि टॅक्स जो आहे तो 100 रुपये. 2 पार्ट आले याच्यामध्ये. डिस्ट्रीब्युटरला ही वस्तू ज्यावेळेस ह्या कॉस्टला पडली, तो बोलेल की मला याच्यामध्ये 10% मार्जिन ठेवायचं आहे, तर तो ही वस्तू 1100ला विकेल. 1100ला विकेल. याच्यामध्ये टॅक्स लागेल 110 रुपये. म्हणजे ज्यावेळेस तो ही वस्तू सेल करेल तेव्हा त्याला 1100 + 110 म्हणजे याची इनवॉइस कॉस्ट काय होईल, 1220 होईल, बरोबर आहे. आता हे डिस्ट्रीब्युटर झाला. त्यानंतर तो डिस्ट्रीब्युटर ज्या ट्रेडरला देईल तो ट्रेडर ह्याची कॉस्ट 1200 करेल आणि तो त्याच्यावरती 120 रुपये टॅक्स लावेल. म्हणजे याची इनवॉइस कॉस्ट 1320 होईल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेडर ज्यावेळेस कन्झ्युमरला, सपोज मी कन्झ्युमर आहे, मला घ्यायचं आहे ते वॉल क्लॉक, तर मी जेव्हा घ्यायला जाईन तर मला सांगेल तो याची कॉस्ट 1400 रुपये आणि मग याच्यावरती 140 रुपये तो मला टॅक्स द्यायला सांगेल. म्हणजे मी याची ही वस्तू घेईन 1540 रुपयाला. आता बघा पहिल्या लेवलला इकडे जो 100 रुपये टॅक्स मॅन्युफॅक्चररनी कलेक्ट केला तो कोणाकडनं कलेक्ट केला, डिस्ट्रीब्युटरकडनं कलेक्ट केला. आता हा 100 रुपये टॅक्स त्याचा जबाबदारी आहे की तो जमा करेल गव्हर्नमेंटकडे, आणि डिस्ट्रीब्युटरला ज्यावेळेस त्यांनी 110 रुपये टॅक्स कलेक्ट केला आहे कोणाकडनं, डिस्ट्रीब्युटर ज्यावेळेस सेल करतो ट्रेडरला तेव्हा 110 रुपये कलेक्ट केला आहे. तर ह्या 110 तो गव्हर्नमेंटकडे ज्यावेळेस जमा करायला जाईल त्यावेळेस तो ह्या 100 रुपये जे आहे ते त्यांनी ऑलरेडी मॅन्युफॅक्चररला दिलेत. मग तो फक्त वरचे 10 रुपयेच देईल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मॅन्युफॅक्चररला 100 रुपये कोणी दिले, टॅक्सचे डिस्ट्रीब्युटरने दिले, ते मॅन्युफॅक्चररनी गव्हर्नमेंटकडे जमा केले. आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर ट्रेडरकडनं 110 रुपये ज्यावेळेस कलेक्ट करतो त्यावेळेस 100 रुपये माझे टॅक्सचे गव्हर्नमेंटकडे पोचलेले आहेत. मग मी 10 रुपयेच देईन. मग तो प्लस 10 रुपये जे आहे ते जमा करतो. त्याची कॉस्ट कितीने वाढली, 100ने वाढली. त्यावर त्यांनी किती कलेक्ट केला टॅक्स, 10 रुपये. बस तो 10 रुपयेच जमा करेल. त्यांनी परचेज ज्यावेळेस केलं त्यावेळेस 100 रुपये टॅक्स दिला मॅन्युफॅक्चररकडे आणि ज्यावेळेस सेल केलं ट्रेडरला त्यावेळेस त्यांनी टॅक्स कलेक्ट केला 110 रुपये. त्यातून 100 रुपये त्यांनी ऑलरेडी पे केलेत. मग उरलेले वरचे 10 रुपये आहेत तेच तो फक्त गव्हर्नमेंटला पे करेल. सेम वे 110ला ज्यावेळेस इथे किंमत जी आहे 1200
आपण बघितलं पुढे, हां 1100वरती जो टॅक्स लागला त्याप्रमाणे प्रत्येक जण जी आपली कॉस्ट वाढवतो त्याचप्रमाणे 20 रुपये 40 रुपये जी वरची अमाऊंट त्याची जी अमाऊंट बनते तीच तो पे करेल. आणि मग अल्टिमेटली तुम्ही बघाल जो कंझ्युमर आहे त्याला केवढ्याला पडली वस्तू ती. 1000ला मॅन्युफॅक्चररने विकली, 1540 रुपये ज्या वेळेस कंझ्युमर देतो, या 1540मध्ये ऑल ओव्हर जेवढी कॉस्ट वाढत गेली तेवढा टॅक्स वाढत गेला. ह्याला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन. जेवढी व्हॅल्यू ॲड होईल प्रत्येक चॅनलला, प्रत्येक डिस्ट्रीब्युशन चॅनलला जेवढी व्हॅल्यू ॲड होत जाईल तेवढी जी व्हॅल्यू आहे ती अल्टिमेटली त्याचं बर्डन जे आहे ते शिफ्ट होतं. मॅन्युफॅक्चररनी जे काय अमाऊंट दिली डिस्ट्रीब्युटरवरती, डिस्ट्रीब्युटरनी ती पुढे शिफ्ट केली ट्रेडरला, ट्रेडरनी ती अमाऊंट शिफ्ट केली कंझ्युमरला, आणि कंझ्युमर कोणावर शिफ्ट करतो, कंझ्युमर शिफ्ट करत नाही. म्हणजे बर्डन अल्टिमेटली कोणावरती येतं, कंझ्युमर. जो कंझ्युम करेल तो कंझ्युम करणारा कोणी असो, देशामधला कुठलाही व्यक्ती असो, मेल फिमेल कोणी असो, श्रीमंत गरीब कोणी असो, तोच ते बर्डन शिफ्ट करतो. मग इथे आपला जो कन्सेप्ट आहे तो इथे आपल्याला समजून घेतला पाहिजे की बर्डन शिफ्टिंग म्हणजे काय. इन्कम टॅक्समध्ये असं नाही, जो व्यक्ती इन्कम अर्न करेल तोच त्या इन्कमच्या इव्हेंटवरती टॅक्स देईल. जेवढं त्याचं इन्कम आहे त्याच्यावर त्याला टॅक्स द्यायला लागेल, जो काय नियमाप्रमाणे त्याला टॅक्स लागेल त्याला द्यायला लागेल. पण तसं GSTमध्ये होत नाही. पहिल्या लेवलला मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि तो डिस्ट्रीब्युटरला सेल करतो. डिस्ट्रीब्युटर काय कंझ्युमर नाही आहे, डिस्ट्रीब्युटर ट्रेडरला विकतो, ट्रेडर पण कंझ्युमर नाही आहे. आणि मग जो कंझ्युमर आहे, जो बायर आहे, फायनली जो ते कंझ्युम करणार आहे, जो उपभोक्ता आहे, तोच काय करतो, तो टॅक्स भरतो. बर्डन ऑफ टॅक्स बॉर्न बाय द पर्सन हिमसेल्फ हे कुठे होतं, डायरेक्ट टॅक्समध्ये. आणि बर्डन ऑफ द टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन हे कुठे होतं, GSTमध्ये, इनडायरेक्ट टॅक्समध्ये. आता इनडायरेक्ट टॅक्समध्ये एक GST आहे, दुसरं कस्टम ड्युटी आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स आहे. काही फीचर्स दिली इनडायरेक्ट टॅक्सची. आपल्याला शिकायचं आहे GST इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काही फीचर्स बघितली, फीचर्स दिली. जसं आपण ना एक थोडंसं आपण एक फ्रिक्वेन्सी बनवतो आहे टॅक्स समजून घेण्याची, म्हणून ह्या गोष्टी बघतो आपण की टॅक्स काय असतात, डायरेक्ट टॅक्स काय असतात, इनडायरेक्ट टॅक्स काय असतात, मग त्याचे फीचर्स काय असतात. एकदा का आपण त्या फ्रिक्वेन्सीला आलो का पुढे जाऊन मग आपण प्रॅक्टिकली आपल्याला जे ॲस्पेक्ट महत्त्वाचे आहेत ते बघणार आहोत. तुम्हाला कदाचित हे माहिती असेल नसेल, पण एक थोडा वेळ आपण देऊन त्यातनं आपल्याला लवकरात लवकर पुढे जायचं आहे. मी जास्त वेळ याच्यावरती घेणार नाही आहे. एक आहे फीचर्स याचं इनडायरेक्ट टॅक्सचं, इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेव्हेन्यू. हा एक महत्त्वाचा आहे, गव्हर्नमेंटचा इन्कम सोर्स आहे. मोर दॅन 50% ऑफ टोटल टॅक्स रेव्हेन्यूज ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, दोघांनाही जो काय एकंदरीत त्यांना टॅक्समधनं कलेक्शन होतं ते 50%हून जास्त कलेक्शन इनडायरेक्ट टॅक्समधनं होतं. आता आपण जो GST बघतोय तर GSTचं फुल फॉर्म काय आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तुम्हाला माहिती आहे की गुड्सवरती टॅक्स पहिल्यापासून आहे, गुड्सवरती टॅक्स पहिल्यापासून आहे, पण सर्व्हिसेसवरती टॅक्स पूर्वीपासून नव्हता. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की सर्व्हिसेसवरती टॅक्स कधीपासून लागायला लागला, तुम्ही सांगू शकता मॅडम, सर्व्हिसेसवरती टॅक्स कधीपासून लागायला लागला? एक मिनिट हा. नाईन्टीन 94 ज्यावेळेस आहे ना मनमोहन सिंग ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते, फायनान्स मिनिस्टर नंतर ते पंतप्रधान झाले, अगोदर ते अर्थमंत्री होते, चांगले अर्थमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी काय केलं, 1994ला बघा ज्यावेळेस सरकार चालवलं जात असतं तेव्हा गव्हर्नमेंटचे काही ॲडवायझर असतात, काही एक्सपर्ट असतात,
वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असतात, त्यांचा ॲडवाईस घेऊन गव्हर्मेंट चालत असतं. आपण बघतो की जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडणूक लढवण्याकरता कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन लागत नाही. पण जे लोक जे लोक ॲक्च्युली गव्हर्मेंट मी बघितलं त्यातल्या जे काही निर्णय आहेत किंवा इतर गोष्टी आहेत ते घेण्याकरता काही अभ्यासक असतात, ते तज्ज्ञ असतात, ते त्यांच्याकडनं गव्हर्मेंट काय करतात ॲडवाईस घेत असतात. तर त्यावेळेस त्यांना जसं आता आपल्या भारतामध्ये तुम्ही बघाल तर मॅन्युफॅक्चरिंग पहिले आपण करत नव्हतो. भारतामध्ये अगदी फार पूर्वी बघाल तर मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. आपण गुड्स घ्यायचो, इम्पोर्ट करायचो, वेगळ्या कंट्रीमधनं आपल्याला गुड्स मिळायचे आणि भारतामध्ये ते वेगवेगळ्या आपल्या गरजेनुसार आपण गुड्स काय करायचो विकत घ्यायचो. मग आणि आपण वाचलं असेल, ऐकलं असेल की भारत हा शेतीप्रधान देश आहे. म्हणजे शेती होत होती आणि बाकीच्या इतर ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता म्हणजे बरेच देश एकमेकांवर डिपेंड असतात. मग त्याच्यानंतर पुढच्या फेजमध्ये काय होतं की फॅक्टरीज, मॅन्युफॅक्चरिंग हे सुरू होतं. मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं का जे मॅन्युफॅक्चरिंग गुड्सचं होतं त्याच्यावरती मला पेनचा प्रॉब्लेम येतो आज. एक्साईज ड्युटी लावली जाते. जेव्हा गुड्स मॅन्युफॅक्चर होतील, तुम्ही बघाल ज्यावेळेस गुड्स मॅन्युफॅक्चर होतील त्यावेळेस त्याच्यावरती एक्साईज ड्युटी लावली जाते. त्याच्यानंतर ज्यावेळेस गुड्सचं सेल होईल तेव्हा त्याच्यावरती पूर्वी सेल टॅक्स लागत होता. बस हे दोनच टॅक्स होते. पण हे गुड्स ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट केले जातात तर ट्रान्सपोर्टर जी काय ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देईल त्याच्यावर टॅक्स नव्हता. तुम्ही अराऊंड तुम्हाला माहिती असेल नसेल पण 1990पर्यंत तुम्ही बघाल तर बरेच लोक चाळीमध्ये राहत होते. त्यानंतर मग हळूहळू त्या चाळीच्या मध्ये बिल्डिंग वगैरे बनायला सुरुवात झाली. नंतर पुढे बँका ज्या आहेत त्या कम्प्युटराईज व्हायला लागल्या. म्हणजे पुढे मी बघाल तर पुढचा जो 90 ते 2000चा काळ होता ह्याच्यामध्ये बिल्डिंग जे काय शहर आहेत ती डेव्हलप व्हायला आणि मग जी मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांची थोडीशी आर्थिक उन्नती व्हायला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. आणि IT इंडस्ट्रीमध्ये मध्यमवर्गीय लोक जी आहेत त्यांची मुलं कामाला लागली, बँकांमध्ये कामाला लागली, त्यातून मग बिल्डिंग वगैरे उभ्या राहायला लागल्या. आणि ह्या केसमध्ये बऱ्याच लोकांकडे गरजेहून जास्त पैसा आला. ज्यावेळेस गरजेहून म्हणजे तुमच्या ज्या रुटीन तुमच्या ज्या काही नीड्स आहेत त्याच्याहून ज्यावेळेस जास्त पैसा लोकांकडे येतो मग तेव्हा लोक घर घेतात. तर घर तर घेतलं, मग घराला इंटिरियर डिझाईन केलं, बायका ब्युटी पार्लरमध्ये जायला लागल्या. म्हणजे ह्या गोष्टींचा पूर्वी कधी लोकांनी विचार केला नव्हता कारण की आपण आपल्या बेसिक नीड्सवरच अडलेलो होतो. मग जसं देशाची प्रगती व्हायला लागली आणि सर्व्हिस इंडस्ट्री डेव्हलप व्हायला लागली त्यावेळेस तज्ज्ञांनी गव्हर्नमेंटला अशा प्रकारचा ॲडवाईस दिला की तुम्ही सर्व्हिसेसवरती टॅक्स लावा. आता त्या काळामध्ये आज आपण बघतोय की आज मोबाईल सगळ्यांकडे असतो, इव्हन भंगारवाल्याकडे पण असतो आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे पण मोबाईल तुम्ही बघाल. त्यामुळे मोबाईल असणं ही फार मोठी गोष्ट नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये जर चाळीमध्ये एखाद्या माणसाने जर का टेलिफोन घेतला आणि टेलिफोन मिळण्याकरता पूर्वी तुम्ही बघाल तर 2 वर्ष 3 वर्ष लागायची नंबर लावल्यानंतर पण. आणि जर एखाद्या व्यक्तीने टेलिफोन घेतला तर नक्की त्याचा आर्थिक स्तर चांगला आहे असे समजलं जायचं. त्यामुळे टेलिफोन असणं ही पण मोठी गोष्ट होती, रिप्युटेशनची गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये मग टेलिफोनवरती जे बिल येईल त्याच्यावरती तुम्ही सर्व्हिस टॅक्स लावा. त्यानंतर जे जनरल इन्शुरन्स असतो त्याच्यावरती आणखीन अशा 4-5 सर्व्हिसेसवरती 5 सर्व्हिसेसवरती तुम्ही सर्व्हिस टॅक्स लावा असं तज्ज्ञांनी रिकमेंड केलं गव्हर्नमेंटला. पण गव्हर्नमेंटनी 3च सर्व्हिसेसवरती पहिल्या वर्षी सर्व्हिस टॅक्स लावला. त्यामध्ये एक टेलिफोन चार्जेस, दुसरं ब्रोकरेज आणि जनरल इन्शुरन्स ह्या 3 गोष्टींवरती सर्व्हिस टॅक्स लावला. बाकीच्या लोकांवरती याचा काय फार इम्पॅक्ट येणार नव्हता. त्यामुळे बाकीच्या लोकांनी त्याला काय फार विरोध केला नाही की 3 सर्व्हिसेस आहेत ना ज्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लावला जातो आहे, आपल्याला काय फरक पडत नाही. आणि जे लोक चांगल्या प्रकारे इन्कम अर्न करत होते त्यांना थोडा टॅक्स द्यावाच लागेल. चला आपण इन्कम टॅक्स भरतोच, अजून एक टॅक्स. त्यामुळे त्या कम्युनिटीला आपण काही विरोध करता आला नाही आणि सर्व्हिस टॅक्सचं इम्प्लिमेंटेशन 3 सर्व्हिसेसनी पहिल्यांदा झालं.
त्याच्यानंतर दरवर्षी गव्हर्नमेंटने त्यामध्ये ती जी यादी आहे ती गव्हर्नमेंट वाढवत नेली गव्हर्नमेंटने. मग 3 सर्व्हिस, मग 10 सर्व्हिस, मग 20 सर्व्हिस, असं करत करत मग नंतर 100च्या वरती सर्व्हिसवरती सर्व्हिस टॅक्स लावला. सर्व्हिस टॅक्स आपल्या जीवनामध्ये कधी आला आणि मग कधी तो आपल्या जीवनामध्ये एक मोठं टॅक्स कलेक्शन घेऊन गव्हर्नमेंटला मोठा रेव्हेन्यू द्यायला लागला हे लोकांना कळलंच नाही. आणि त्याच्यानंतर मग जसा काळ पुढे गेला तर मग आता तुम्ही गुड्सवरती टॅक्स कुठले कुठे लावता, तर एक्साईज बघितलं तर हा जो एक्साईज ड्युटी जी आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स हा पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे. जो आपण वॅट बघतो तो 2005पर्यंत सेल टॅक्स होता. त्याच्यानंतर इथे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे वॅट आला. म्हणजे सेल टॅक्सचं जे काय कॅल्क्युलेशन होतं किंवा ज्या प्रकारचा लॉ होता त्याच्यापेक्षा गुड्सवरच वेगळ्या प्रकारे टॅक्स लावण्याची पद्धत ही वॅटमध्ये होती. तो वॅट आला 2005मध्ये. मग वॅटला पण सगळ्या देशामध्ये मान्यता नव्हती, सगळ्या राज्यांनी वॅट लावला नाही. आपण जिथं बघतो की पहिल्या लेवलला मॅन्युफॅक्चरर आहे, मग दुसऱ्या लेवलला डिस्ट्रीब्युटर आहे. आता मॅन्युफॅक्चररला पण कसं होतं की एक मॅन्युफॅक्चरर आहे बघा, थोडंसं मी वेगळंच सांगतो एक कन्सेप्ट की एक मॅन्युफॅक्चरर ए आहे, दुसरा मॅन्युफॅक्चरर बी आहे, तिसरा मॅन्युफॅक्चरर सी आहे, चौथा डी आहे. ओके, आता मी समजा एक मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे. मला काय पाहिजे, काही रॉ मटेरियल पाहिजे. तर ए करता ते फिनिश गुड्स असतं, बी करता फिनिश गुड्स असतं. मी त्याला सांगतो की मला एक वस्तू बनवायची आहे, त्याकरता मला एक प्रॉडक्ट पाहिजे, ते प्रॉडक्ट तू दे, ते माझं काय फिनिश गुड्स आहे. मग अशा प्रकारे मी 4 मॅन्युफॅक्चरर्सकडनं काही वस्तू मागवत होतो आणि प्रोसेस करून मी एक प्रॉडक्ट बनवत होतो. म्हणजे मला आयटम समजा आयटम 1 पाहिजे, तर आयटम 1 मला ए देईल, आयटम 2 आणि 3 मला बी देईल, आयटम 4 आणि 5 मला सी देईल, आयटम 6, 7 मला डी देईल. आणि मग मी ही 7 आयटम घेऊन त्याचं मी काहीतरी प्रोसेस करून मग मी इथे प्रॉडक्ट ए बनवत होतो. आता ह्या केसमध्ये ज्यावेळेस ए बी सी डी कडनं ज्यावेळेस पी ती वस्तू परचेस करायचा त्यावेळेस त्याला ए बी सी डी जे मटेरियल त्यांना प्रोव्हाइड करायचे त्यावर ते एक्साईज ड्युटी पण लावायचे आणि सेल केला म्हणून त्याच्यावरती सेल टॅक्स पण लावायचे. आणि जसं आता आपण बघतो की बर्डन शिफ्ट होतं, तसं बर्डन शिफ्ट होण्याचा कन्सेप्ट जो आहे तो पहिल्यांदा एक्साईजमध्ये आला. जसं आपण आता वॅट म्हणतो तसं त्याच्यामध्ये मग त्यांनी कन्सेप्ट आणला सेन वॅट. एक्साईजमधला कन्सेप्ट आहे सेन वॅट. आणि नंतर मग ज्या प्रकारे एक्साईजमध्ये सेनवॅट आहे आणि सेनवॅटचं क्रेडिट मिळतं तशा प्रकारचं क्रेडिट सेल टॅक्समध्ये नव्हतं, क्रेडिट मिळत नव्हतं. मग सेल टॅक्समध्ये जर क्रेडिट पाहिजे असेल तर मग सेल टॅक्समध्ये पण कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. तो 2005मध्ये केला आणि त्या पहिल्या लेवलला वॅट आणला गेला 2005मध्ये आपल्याकडे. जसं क्रेडिट एक्साईज ड्युटीमध्ये मिळतं म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर होते त्यांना सेनवॅटमध्ये एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत होतं, पण सेल टॅक्सचं जे बर्डन आहे ते शिफ्ट होत नव्हतं. मग जर बर्डन शिफ्ट व्हायला पाहिजे तर मग जे तुम्ही परचेस करता त्याचं क्रेडिट मिळायला पाहिजे. पहिल्या फेजमध्ये एक्साईज ड्युटीवरती, दुसऱ्या फेजमध्ये सेल टॅक्समध्ये आणि तिसऱ्या पेजमध्ये दोन्ही जे काय सगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत ते तुम्ही एकत्र केले गुड्स आणि सर्व्हिसेसचे तर काय होतं, कॉम्प्लायन्सेस कमी होतं. आता एक मॅन्युफॅक्चरर आहे तर मॅन्युफॅक्चररला एक्साईज ड्युटी भरण्याचं काम वेगळं होतं, सेल टॅक्स भरण्याचं किंवा वॅट भरण्याचं काम वेगळं होतं, प्लस ऑक्ट्रा आहे. मी LBD ऐकलं कधी, लोकल बॉडी टॅक्स. महानगरपालिकेमध्ये LBD लागत होता म्हणजे त्याचे कॉम्प्लायन्सेस वेगळे करा, पेमेंट वेगळे करा, त्याचा हिशोब वेगळा करा. म्हणजे ह्या प्रकारचं त्याचं अकाउंटिंग करणं, त्याचं कम्पिटिशन करणं, त्याचं जे काय महिना, क्वार्टरली, इयरली रिटर्न्स असतात ते सगळं भरणं. हे जर का तुम्हाला तुमच्या गुड्स आणि सर्व्हिसेसवरती ती 2, 3, 4, 5 जे कायदे लागू होतात त्याप्रमाणे तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याच्यावरती त्याचे कॉम्प्लायन्सेस करणं आलं आणि त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत टॅक्सच्या संदर्भातल्या त्या पार पाडणं आलं. आता याच्यातनंच पुढे जाऊन तुम्ही बघाल हे फीचर्स आहेत. ओके, मी थोडं पुढे जातो याच्यापेक्षा.
पार्ट मी सांगतो पण नंतर सांगतो. पहिल्यांदा बघा आता इथे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्स किती होते. सेंट्रल एक्साईज ड्युटी आणि ॲडिशनल एक्साईज ड्युटी, त्यानंतर सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी अंडर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट, CVD स्पेशल CVD, सेंट्रल सेल टॅक्स, सेंट्रल सरचार्जेस अँड सेसेस इन सो फार ॲज दे रिलेटेड टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि स्टेट टॅक्समध्ये तुम्ही बघाल तर याच्यामध्ये स्टेट सरचार्जेस अँड सेसेस इन सो फार ॲज दे relate to supply of goods and services, entertainment tax, tax on lottery, betting, gambling, entry tax, VAT, sale tax, luxury tax, taxes on advertisement. आता एवढे टॅक्सेस जर असतील आणि एखाद्या बिझनेसला त्यांच्या ॲक्टिव्हिटीजप्रमाणे समजा 4, 5, 6 टॅक्सेस जर का कलेक्ट करणं आणि गव्हर्नमेंटकडे जमा करणं लागत असेल तर याचे कॉम्प्लायन्सेस करण्यामध्ये त्यांची शक्ती जी आहे ती जात होती. मग त्यामुळे त्या लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही काय करा, आम्हाला सुटसुटीत करून द्या, ह्या सगळ्या कॉम्प्लायन्सेस हे सोपे करून द्या किंवा काहीतरी याच्यामध्ये तुम्ही बदल करा जेणेकरून आमचं काम सोपं होईल. आम्ही बिझनेस करण्याकरता कंपनीमध्ये येतो का ह्या गोष्टी करण्याकरता येतो, ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. आम्हाला आमचं फोकस करायचं आहे प्रोडक्शनवरती, मार्केटिंगवरती आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंटवरती. आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला जी मॅनपॉवर किंवा खर्च होतो तो खूप जास्त होतो. मग आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक गोष्ट अशी आहे की जे काही फॉरेन कंपनीज असतात त्यांना भारतामध्ये तुम्ही कंपनी चालू करा, फॅक्टरी चालू करा किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला जेव्हा पाहिजे असते तेव्हा आपण वेगवेगळ्या कंपन्यांना सांगतो, इन्व्हेस्टरना सांगतो की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पंतप्रधान जातात वेगवेगळ्या देशांमध्ये, त्यांना भेटी देतात, परराष्ट्र मंत्री जातात, हे आपण बघत आलं कित्येक वर्ष. मग त्यावेळेस तिकडच्या कंपन्या आहेत त्या सांगायच्या की तुमच्याकडे तर खूप प्रकारचे एखादी फॅक्टरी सुरू करायची म्हटली तर 70-80+ परमिशन घ्यावं लागतात. आता ठीक आहे एकदा पहिल्यांदा आम्ही करू, पण तुम्हाला दर महिन्याला 10-12 प्रकारचे कॉम्प्लायन्सेस करायला लागले तर हे आमच्याकरता तर खूपच कंटाळवाणं आणि त्रासदायक आणि खर्चिक काम आहे. तुम्ही जगामध्ये 160 कंट्रीजमध्ये GST आहे, तुम्ही GST का आणत नाही? तुम्ही पहिले GST चालू करा, तुम्ही तुमच्या कायद्यामध्ये बदल करा जेणेकरून आम्हाला बिझनेस करणं सोपं जाईल. मग बऱ्याच अनुषंगाने इथल्या व्यापाऱ्यांची पण मागणी होती आणि ज्या काय इन्व्हेस्टर होते फॉरेनचे त्यांचीही मागणी होती की तुमच्याकडे ज्या काय टॅक्स स्ट्रक्चर आहे त्यात बदल करा. मग त्यातनं हे एवढे जे टॅक्सेस आहेत हे तुम्ही सबस्यूम करा, एकच कायदा बनवा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग काय होईल, काम करणं सोपं जाईल. मग ह्यातनंही ठरलं की हे जे टॅक्सेस आहेत हे काय करायचे, सगळे बंद करायचे आणि एक गुड्स आणि सर्व्हिसेसवरती एकच टॅक्स घ्यायचा, एकच कायदा बनवायचा. बाकी सगळे कायदे रद्द होतील आणि एकच कायदा बनवायचा. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही ना? हां, मी काय विचारतो ना, सांगतो ना मध्ये असं हो हो बोलत जा म्हणजे मला कळतं की तुम्ही माझ्याबरोबर आहात.
हां. नाही, टी डी एसचा कन्सेप्ट वेगळा आहे. टी डी एसचा कन्सेप्ट वेगळा आहे. टी डी एस जी एस टीमध्ये पण आहे. टी डी एस टी सी एस थोडा तो वेगळ्या प्रकारे वापरला जातो आणि इन्कम टॅक्समधला पण टी डी एस टी सी एस आहे तो वेगळा आहे. नाही, ॲक्च्युली बघा कसं आहे की टॅक्स तुम्ही जमा करता. आता तुम्ही जर का मला इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू टी डी एस बोलाल तर इन्कम टॅक्समध्ये मॅडम तुम्हाला माहिती आहे टी डी एस काय असतो? केतकी? हां हां. आणि तुम्हाला माहिती आहे की हां हां आणि तुम्हाला माहिती आहे टी डी एस हां हां आणि तुम्हाला माहिती आहे टी डी एस हा जी एस टीमध्ये पण आहे. जी एस टीमध्ये पण टी डी एसचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती आहे? ॲक्च्युली हा वेगळा टॅक्स नसतो. वेगळा टॅक्स नसतो. हा वेगळा टॅक्स नसतो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्याकडनं सप्लाय घेता, एखाद्याला तुम्ही सप्लाय देता, त्यावेळेस तुम्ही तुमचं काम करता, पण समोरचा व्यक्ती जर का गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करत नसेल तर मग त्याला गव्हर्नमेंटला पकडता येत नाही. मग गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही त्याच्या नावावरती जर तुम्हाला काय अमाऊंट द्यायची आहे त्याला, सपोज तुम्हाला सांगतो तुम्ही कार घ्यायला जाल, 10 लाखाच्या वरची कार आहे ती घ्यायला जाल, तर त्या कारवरती जो काय टॅक्स आहे तो तर त्याला द्यायचाच आहे. प्लस तो तुम्हाला काय सांगेल की तुम्ही याच्यावर एक टी सी एस द्या. जी काय अमाऊंट छोटी असेल तर तुम्ही टी सी एस द्या. 10 लाखाची जो कार घेईल त्याला सांगितलं की तुम्ही 1,000 रुपये काय द्या, टी सी एस द्या, तो आम्ही गव्हर्नमेंटकडे तुम्ही कार घेतली म्हणून तुमच्या पॅन नंबरवर जमा करू आम्ही. आता जो व्यक्ती 10 लाखाच्या वरची कार घेतो तो इन्कम टॅक्स भरत नाही. 135 करोड जनता आहे, तुम्ही कशा प्रकारे शोधणार कोणी टॅक्स भरला की नाही भरला? कोणाला पकडणं पॉसिबल आहे? आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी किती आणि लोक किती? त्यामुळे गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे ज्यावेळेस एखादा व्यक्ती कार परचेस करायला येईल त्यावेळेस तुम्ही काय करा, त्याला त्याची जी काही अमाऊंट आहे ती घ्या, जी एस टी तो घ्या, प्लस त्याच्याकडनं तुम्ही टी सी एस घ्या, तो आम्ही त्याच्या इन्कम टॅक्सच्या अकाउंटला जमा करू. त्याचा तुम्ही पॅन नंबर घ्या आणि त्याच्या पॅनवरती तो जो कार डीलर जो असेल तो त्याच्या नावे ती अमाऊंट जमा करेल. ती जमा केली का ज्यावेळेस तो इन्कम टॅक्स भरेल, समजा त्याला इन्कम टॅक्स 2 लाख रुपये आला आहे आणि 1,000 रुपये जमा झालेत त्याचे गव्हर्नमेंटकडे, तो बाकीची उरलेली अमाऊंट भरेल. सपोज तो वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काय डील करतो आणि त्यातून जर का त्याच्यानं 3 लाख टॅक्स जमा झाला, टी डी एस 3 लाख जमा झाला, त्याचा टॅक्स 2 लाख आहे, तर 2 लाख टॅक्स आहे, जमा झाला आहे 3 लाख, 1 लाख रुपये तो गव्हर्नमेंटकडनं रिफंड क्लेम करेल. हां बस. आता हा काय वेगळा टॅक्स नाही आहे ना, हा फक्त इन्कम टॅक्स जमा करण्याची किंवा जे कोण इन्कम अर्न करतात त्यांना गव्हर्नमेंटच्या त्या टॅक्सच्या स्कोपमध्ये आणण्याची ही एक पद्धत आहे. हे बघा कसं होतं, मला सांगतो, हे जे टी डी एस टी सी एस प्रकार आहेत हे सगळ्यांना ॲप्लिकेबल होत नाही. तो पार्ट येईल ते आम्ही सांगतो. जस्ट तुम्ही मला विचारलं की हा टी डी एस का नाही सबस्यूम केला, किंवा टी डी एस हा वेगळा टॅक्स नाही. टी डी एस फक्त एक मेथड आहे टॅक्स कलेक्ट करण्याची. जे कोण अशा प्रकारचे ज्यांना लोक टॅक्स चोरी करतात ते टॅक्स चोरी कुठेतरी थांबवावी म्हणून वापरलं एक टेक्निक आहे टी डी एस आणि टी सी एस. पूर्वी वॅटमध्ये पण अशा प्रकारे एक गोष्ट होती की वॅटमध्ये पण असं होतं की जर तुम्ही एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरची जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंट काय करायची, जमा करायची वॅट अकाउंटला. आणि ज्यावेळेस तो आपला वॅट भरेल जेवढा जेवढी अमाऊंट त्यांनी जमा केली आहे बस ती जमा आहे गव्हर्नमेंटकडे, बाकीची वरची अमाऊंट तुम्ही भरा. वॅट नंबर लोक काढत नव्हते आणि काम तर करत होते. मग कोणाचं इन्कम किती आहे हे काय स्टेट गव्हर्नमेंटला कळत नव्हतं. कुठेतरी त्या लोकांना पकडण्याकरता हे एक टेक्निक, हा वेगळा टॅक्स नाही आहे. टी डी एस टी सी एस हा वेगळा टॅक्स नाही आहे. तो वॅटमध्ये जसा इन्कम टॅक्समध्ये त्याचा काहीतरी उपयोग होता, सेम त्याचा उपयोग गव्हर्नमेंटला वाटलं की वॅटमध्ये पण आहे, त्यांना वाटलं की जी एस टीमध्ये पण आहे, मग त्या प्रकारे त्यांनी तशी प्रोव्हिजन केली.
प्रोव्हिजन केल्यानंतर, एखाद्या गोष्टीची प्रोव्हिजन केल्यानंतर ती लगेच इम्प्लिमेंट करणं का पुढे जाऊन इम्प्लिमेंट करणं हे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. त्यामुळे जी एस टी जेव्हा चालू झाला तेव्हा पहिल्या काळामध्ये त्यातल्या ज्या प्रोव्हिजन आहेत TDS-TCSच्या त्या गव्हर्नमेंटनी पहिले स्थगित केल्या होत्या काही काळाकरता, नंतर त्या चालू केल्या. आता EWA बिल आहे, EWA बिल पण पहिल्यांदा नव्हतं, नंतर चालू केलं. आता परत आता मी बघताय इनवॉइसिंग आणलं. कुठेतरी टॅक्स कलेक्शन प्रॉपर व्हावं, टॅक्स चोरी कमी व्हावी म्हणून काय टेक्निक्स गव्हर्नमेंटला वापरावी लागतात. वेगळा टॅक्स नाही आहे TDS-TCS. तर आज आपण बघितले वेगवेगळे टॅक्सेस होते. तर ही जी प्रोसेस आहे ती सगळे टॅक्सेस बंद करा आणि कॉम्प्लायन्सेस कमी करा आणि सगळं टॅक्स स्ट्रक्चर जे आहे हे सुटसुटीत करा. ही जेव्हा मागणी केली गेली त्यातनं बघाल तर तुम्हाला दिसेल की 2000पासनं याची सुरुवात झाली. ही जी प्रोसेस आहे ही 2000पासनं झाली. In the year 2000, Prime Minister introduced the concept of GST and set up a committee to design a GST model for the country. आता याच्यावर सोल्युशन काय होतं की जर का जगामध्ये 160 कंट्रीमध्ये GST व्यवस्थित चालू आहे किंवा ज्यावेळेस 2000ला विचार केला तर समजा 100 कंट्रीमध्ये चालू होता. आपण जेव्हा चालू केला 2017मध्ये तेव्हा त्या 160 कंट्रीमध्ये GST इम्प्लिमेंट झालेला होता फार पूर्वीपासून. आपल्याकडे आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. जर इतरांनी काही अशा गोष्टी केल्या त्या सक्सेसफुल झाल्या का नंतर त्या डेव्हलप कंट्रीकडे वापरल्या जाणार. आणि जर का एखादा मी बघाल की नवीन काय बदल करायचा आहे तर तसा बदल करण्याकरता त्याची राज्यघटनेमध्ये तरतूद असावी लागते. मी जसं बघते आता की मराठा आरक्षणाबद्दल काय काय चाललं आहे, मग ते आरक्षण देणं सोपं असतं, सहज झालं असतं. एखादा प्रश्न असा जेव्हा 40 वर्ष रखडतो तेव्हा त्याचं कारण काय, त्याची आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद असायला लागते. राज्यघटना हा आपला एक प्राईम लॉ आहे. पहिला कायदा कुठला आहे, प्राईम लॉ. बघा प्राईम लॉ कुठला आहे तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतो की बघा गव्हर्नमेंट आणि दुसरं पार्लमेंट यात काय फरक आहे. गव्हर्नमेंट आणि पार्लमेंट यात काय फरक आहे. जेव्हा निवडणुका होतात ना तेव्हा आपल्याकडे 543 लोक खासदार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सीट्स आहेत, त्यातनं 543 लोक काय होतात निवडून जातात. आणि वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्यांचे जास्त कॅन्डिडेट असतात. म्हणजे आपण एक बघतो की याचे अर्धे बघाल तुम्ही तर 272 होते. मेजॉरिटी आहे 50%हून जास्त. ही 272 यांच्याकडे उमेदवार यांचे निवडून येईल किंवा ज्या गठबंधनचे 272 जे आघाडीचे 272 लोक असतील त्यांचं काय होतं, सरकार स्थापन, त्याचा पंतप्रधान होतो. मग गव्हर्नमेंटमध्ये जे देश चालवतात, सरकार चालवतात ते गव्हर्नमेंट. आणि टोटल जे 543 आहेत हे पार्लमेंटमध्ये. म्हणजे देश चालवण्याकरता आपण ज्यांना निवडून दिलं आहे ते 543 लोक आहेत ते. ही जी संख्या आहे ही जी आहे ही पार्लमेंट. आणि ज्यांची मेजॉरिटी आहे ते काय झालं, देश चालवतात. म्हणजे निर्णय आणि जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या नवीन नवीन योजना आणायच्या आणि लोक कल्याणकारी आपला देश बनेल, राज्य बनेल हे बघणं हे त्यांचं काम आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचं आहे तर तसा कायदा असावा लागतो. आता आपल्याकडे बघाल तुम्ही ऐकलं असेल की आपण शिकलो आहे इतिहासामध्ये, नागरिकशास्त्रामध्ये 1947, 1950 बरोबर आहे. 1947 ऑगस्टमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1950मध्ये आपलं काय आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक म्हणजे जी आपल्याकडे घटना बनवली गेली ती घटना अंमलात आली 26 जानेवारी 1950पासून. म्हणजे देश कसा चालवायचा, त्याचे काय नियम असतील, काय कायदे कानून असतील हे आपल्याकडे तयार नव्हतं. ते बनवायला वेळ लागला आणि त्याच्यानंतर 1950पासून आपल्याकडे राज्यघटना अस्तित्वात आली.
आता ह्या राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये राज्यांना काय अधिकार असतील, केंद्राला काय अधिकार असतील, राज्याच्या काय जबाबदाऱ्या असतील, केंद्राच्या काय जबाबदाऱ्या असतील, हे सगळं डिफाईन केलं आहे राज्यघटनेमध्ये. आणि त्या राज्यघटनेमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जो कोण पंतप्रधान आहे, जो कोण मुख्यमंत्री आहे किंवा महानगरपालिका आहे, तिथला महापौर आहेत, यांना काय जे अधिकार असतील, जबाबदाऱ्या असतील, त्या घटनेप्रमाणे, घटनेच्या तरतुदीप्रमाणे त्यांना आपलं काम करावं लागतं. जर तुम्ही घटनेबाह्य एखादं काम केलं तर ते बेकायदेशीर होतं. इट ओके. आता जर का तुम्ही बघाल तर राज्य सेल टॅक्स घेत होतं, वॅट घेत होतं, महानगरपालिका ऑक्ट्राय किंवा LBT घेत होते, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स घेत होते. बरोबर आहे. आता हे सगळे टॅक्स ते घेणार नाहीत, एकच टॅक्स घेणार, GST. ठीक आहे, एकच टॅक्स घेणार, GST. आता जेव्हा तुम्ही GSTचा बाकी सगळे कायदे रद्द करणार आणि GST आणणार तर आपल्या कायद्यामध्ये तरतूदच नाही आहे अशा प्रकारे टॅक्स कलेक्ट करण्याची. सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स आहेत, आणि जे लोकल अथॉरिटी असते, महानगरपालिका किंवा नगरपालिका, ह्यांचे वेगळे टॅक्स कलेक्शन त्यांचं असतं. आपण बघत होतो की 2000 सालापासून ही प्रोसेस सुरू झाली. बरोबर आहे. या 2000 सालामध्ये प्रोसेस सुरू झाल्यानंतर पुढे 2006मध्ये गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की आम्ही काय करू, 2010ला GST आणू. पण तसं काय नाही. 2014मध्ये ज्यावेळेस NDA गव्हर्नमेंट आलं, ज्यावेळेस मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळेस त्यांनी काय केलं, 2014मध्ये सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल हे पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केलं. आता बिल काय असतं, आता जसं आपण मला विचारलं की गव्हर्नमेंट आणि पार्लमेंट काय असतं, तसं माझा पुढचा प्रश्न आहे की बिल काय असतं, आणि तुम्ही ऐकलं असेल ॲक्ट काय असतं. बिलला मराठीत म्हणतात विधेयक. विधेयक सादर केलं गेलं असं म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये बिल म्हणतात. जसं आपल्या राज्यघटना बनवण्यासाठी 3 वर्ष गेली, मग ती राज्यघटना अंमलामध्ये आली. त्यात दिलं होतं कशा प्रकारे देश चालवायचा, त्याचे नियम काय असतील, कशा प्रकारे कोणाला अधिकार असतील, कोणाच्या जबाबदाऱ्या काय असतील, हे त्यात दिलेलं आहे. तसं GST तुम्हाला काय करायचं आहे, बाकी सगळे कायदे रद्द करायचे, GSTचा नवीन कायदा आणायचा आहे. तर GSTचा नवीन कायदा आणायचा आहे तर त्याच्यामध्ये काय तरतुदी असतील, त्या तरतुदी आहेत, तरतुदी ज्या असतील त्या पार्लमेंटमध्ये मांडल्या जातात. आता ज्या विभागाचा मंत्री असतो, आता समजा फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर हा पार्ट येतो कायद्या कसला, टॅक्सचा, तर फायनान्स मिनिस्टर जो आहे तो हे बिल काय करणार, सादर करणार, आणि ते बिल मंजूर झाल्यानंतर ते प्रेसिडेंटकडे, राष्ट्रपतीकडे पाठवलं जाणार, आणि राष्ट्रपती मग त्याला मंजूर देणार. त्याला म्हणतात की ॲसेंट केलं त्यांनी, त्याला ॲसेंट दिली, त्याच्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि मग त्याला ॲक्ट म्हणतात. आणि ज्या वर्षी तो कायदा मंजूर होतो त्याला ते वर्ष लागतं, मग त्याला पुढे ॲक्टला त्या 2017 अशा प्रकारे पुढे येईल. इन्कम टॅक्स 1961 आहे, तर 1961ला तो कायदा काय झाला, मंजूर झाला, अस्तित्व झाला, म्हणून त्याच्या पुढे दिसतं 1961. कंपनी ॲक्ट तुमचा पहिले 1956 होता, नंतर 2013 झाला. अगोदरचा जो होता त्यांनी काय केला, रद्द केला आणि नवीन त्याला बनवला. म्हणजे जर एकदा तो कायदा बनला का दरवर्षी त्यामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या अमेंडमेंट होत असतात, पण जेव्हा गव्हर्नमेंटला वाटतं की हा पूर्ण रिस्ट्रक्चर करावा, तो रिस्ट्रक्चर कंपनी ॲक्ट केला गेला, आणि म्हणून त्याला मग कंपनी ॲक्ट 2013 दिला. तसं इन्कम टॅक्स आपला 1961च आहे, त्यामध्ये अमेंडमेंट दरवर्षी होतात, पण जे काय त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते तेच आहे. तसं आपल्याला सगळे कायदे बंद करून ज्यावेळेस GST नवीन आणायचा होता त्यावेळेस तो कुठल्या वर्षी आला, कुठल्या वर्षी तो मांडला गेला पार्लमेंटमध्ये, त्याचं बिल प्रेझेंट केलं गेलं, त्याप्रमाणे तो मंजूर कधी झाला त्याप्रमाणे पुढे वर्ष आलं. बघा, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल 2017. तुम्ही राज्याबाहेर जर गुड्स विकत असाल राज्याबाहेर, तर पूर्वी त्याला सेंट्रल सेल टॅक्स लागत होता.
मग राज्याबाहेर जर गुड्स विकले त्याच्याकरता इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल. बरोबर आहे. पुढे बघा, आपल्या देशामध्ये राज्य आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. माहिती आहे ना युनियन टेरिटरीज? हां केंद्रशासित प्रदेश. आता स्टेट्समध्ये बघा, दिल्ली जे आहे ना, दिल्ली आणि एक पुडुचेरी, हां हे जे दोन आहेत, हे दोन जे आहेत ना यांना म्हणतात केंद्रशासित प्रदेश. पण इथे काय होतं, इथे इलेक्शन होतात आणि इथे मुख्यमंत्री आहेत आणि तिकडे त्यांचं स्टेट लेजिस्लेटिव्ह म्हणजे आपण त्याला विधानसभा किंवा विधान परिषद म्हणतो ते आहे. बाकी आणखीन असे दीव आणि दमण किंवा आणखीन काय स्टेट मला सांगतो काय काय आहे. हां अंदमान निकोबार, तिथे काय, तिथे अशा प्रकारे निवडणुका होत नाहीत. तिथे छोटा भाग आहे, त्या छोटा भाग जो आहे तो तिथल्या आसपास जे राज्य आहे त्याचा भाग नाही आहे. त्याच्यावरती पहिल्यापासूनच म्हणजे इंग्रजांच्या काळापासून किंवा पोर्तुगीज होते तेव्हा त्याच्यावर ते कंट्रोल करत होते. त्यामुळे तो जो भाग आहे हा राज्यामध्ये कुठला सामील झाला नाही, त्या जवळ जे राज्य आहे तिकडे सामील झाला नाही. त्यामुळे त्याच्यावरती केंद्राचाच पहिल्यापासून कंट्रोल होता, म्हणून ते केंद्रशासित प्रदेश म्हणून ते मानले जातात. आणि मग त्यांच्याकरता तिथल्या परिस्थितीप्रमाणे वेगळे कायदे पहिल्यापासून आहेत. मग ते जे तिथले युनियन टेरिटरीज आहेत त्याच्याकरता युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस बिल हे बनवलं गेलं. म्हणजे हे जे कायदे आहेत हे केंद्राचा जो कंट्रोल आहे ते केंद्र किती ॲक्ट पास करणार, एक CGST ॲक्ट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल तो झाला, त्याचा ॲक्ट बनेल सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट हा बनेल. दुसरं इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, जेव्हा तुम्ही राज्याबाहेर जेव्हा विकाल किंवा देशाबाहेर जेव्हा विकाल त्यावेळेस त्याच्यावरती गव्हर्नमेंटला GST घ्यायचा आहे, मग त्याचा कायदा वेगळा असेल. राज्यामध्ये विकलं जाईल तर त्याच्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेईल, त्याकरता एक बिल. त्यानंतर जे स्टेट आहे ते स्टेट पण टॅक्स घेईल, मग त्याच्याकरता स्टेटचा ॲक्ट वेगळा आहे. मग आपण SGST म्हणतो, त्याला SGST म्हणतो, ते महाराष्ट्रासाठी त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आपलं बिल प्रेझेंट केलं. बघा पहिल्यांदा ना हे जे कायदे आहेत हे केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये मंजूर केले आणि बाकी जी राज्य होती जसं सेंट्रल ॲक्ट जसा मंजूर केला गेला पार्लमेंटमध्ये, त्याच प्रकारे स्टेट लेजिस्लेटिव्हमध्ये तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, गोवा, बिहार यांनी त्यांच्या विधिमंडळामध्ये त्यांचा जो स्टेट ॲक्ट होता म्हणजे महाराष्ट्राचा आपण जसं सेंट्रल म्हणतो की ते महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल प्रेझेंट केलं गेलं महाराष्ट्राच्या स्टेट लेजिस्लेटिव्हमध्ये. मग तिकडे त्याला मंजुरी मिळाली, मग तिथे कायदा लागू झाला GST. म्हणजे आता GSTचा टॅक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट कलेक्ट करू शकतो. आता वॅट घेणार नाही, बाकी कुठे टॅक्स घेणार नाही, तो घेणार. मग ह्याप्रमाणे हे काय करायला लागतं, कायद्यानुसार त्याला मंजुरी द्यावी लागते. जसं पार्लमेंटमध्ये मंजुरी दिली गेली तशी जेवढी राज्य आहेत तिथे मंजुरी दिली गेली. हे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तो कायदा लागू करू शकतो. कारण राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नव्हती. ती तरतूद आणण्याकरता जी तुमच्याकडे तुमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली गेली. बघा यापूर्वी GST येण्यापूर्वी, GSTचा कायदा मंजूर होण्यापूर्वी 122वी ही अमेंडमेंट होती. याच्या अगोदर 121 अमेंडमेंट पार्लमेंटमध्ये सादर केल्या गेल्या होत्या, प्रेझेंट केल्या गेल्या होत्या. त्यातल्या 100 मंजूर झाल्या होत्या, 100 मंजूर झाल्या होत्या आणि 21 ज्या आहेत या नामंजूर झाल्या होत्या. म्हणजे बिल प्रेझेंट केलं, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं असं 100 वेळा झालं आणि 21 वेळा झालं नाही. एक लोकसभा असते, दुसरी राज्यसभा असते. लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, तिकडे ज्या पक्षाचं सरकार असतं त्यांची मेजॉरिटी असते. लोकसभेमध्ये कायदा मंजूर करणं फार सोपं असतं. राज्यसभेमध्ये आपण ज्यांना निवडून दिले ते इतर लोकांना निवडून देऊन राज्यसभेमध्ये बसवतात आणि मग तिकडे जे लोक आहेत राज्यसभेमध्ये ते वेगवेगळ्या राज्यामधून आलेले असतात. तिथे ज्या गव्हर्नमेंटचं सरकार आहे त्यांची मेजॉरिटी नसते. काँग्रेसच्या वेळेस पण नव्हती, आज BJPच्या वेळेस पण नाही आहे. त्यामुळे तिथे जर कायदा मंजूर झाला म्हणजे तो सगळ्यांना पटला तर तो मंजूर होतो. म्हणजे मग ज्यांचं गव्हर्नमेंट आहे त्यांना हेच तिकडे जो फायनान्स मिनिस्टर आहे
तो ते बिल तिथे सादर करतो आणि मग सांगतो की याच्यामध्ये लोकांना फायदा काय, देशाला फायदा काय, तुम्ही हा नवीन कायदा का मंजूर करण्याकरता आम्हाला मत द्यावं त्या कायद्याच्या बाजूने हे सांगतात. मग त्यांचे काय आक्षेप असतील ते आक्षेप गव्हर्नमेंटला ऐकावे लागतात. त्यांच्या काय विरोध असेल तर विरोधाचं कारण जे आहे, त्यांचं शंका जी आहे दूर करायला लागते आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना प्रोसेसमधनं गेल्यानंतर तो कायदा मंजूर होतो. त्यामुळे 2000ला आपण कायदा आणावा असा जरी विचार केला तरी तो ॲक्च्युली त्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हायला 2017 एवढी वर्ष गेली. हां, असे 21 कायदे नामंजूर झाले होते आणि हा 122वी अमेंडमेंट होती ती मंजूर झाली. त्यामुळे 101 कॉन्स्टिट्यूशन 101 अमेंडमेंट झाली. कळलं? 122वं हे जे बिल प्रेझेंट केलं 122वं होतं, पण त्याच्या अगोदर 21 बिल होती 121 मधली, ती नामंजूर केली गेली होती. 100 वेळा अमेंडमेंट झाली होती. ही 101वी अमेंडमेंट होती, GSTची अमेंडमेंट. म्हणून याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं गेलं 101 फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट 2016. आणि मग त्यानंतर ह्या प्रकारचे 3 कायदे अस्तित्वात आले सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. कुठले? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट. आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्याने आपापले कायदे मंजूर केले. आता राज्यांच्या दृष्टिकोनातून बघा, राज्यांना जो व्हॅट मिळत होता, बरोबर आहे, समजा व्हॅट मिळत होता, तर GST आणल्यामुळे त्यांना जो टॅक्स मिळतो आहे त्याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे राज्यांना का तो कमी होणं अपेक्षित आहे? एखादा बदल जेव्हा केला गेला तर बदल केल्यानंतर त्यातनं आपल्याला अपेक्षित फायदा असतो ना, नुकसान होण्याकरता बदल करत नाही ना आपण. तर राज्यांनी शंका उपस्थित केली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे की जर का तुम्ही व्हॅट बंद करायला सांगताय आम्हाला आणि फायदे सांगताय, तुम्ही कागदोपत्री फायदे सांगताय की GST आणल्यामुळे वस्तू स्वस्त होतील, मग लोकांची जेव्हा वस्तू स्वस्त होतं तेव्हा डिमांड वाढतं, मग डिमांड वाढल्यानंतर टॅक्स कलेक्शनही वाढेल. आणि ॲक्च्युली दुसरं कारण असं आहे की अगोदरच्या टॅक्सेसमध्ये कॉम्प्लायन्सेसवरती पण लोकांचा खर्च होता व्यापाऱ्यांचा, त्यामुळे अजूनही काही दुसरी कारणं होती. त्या सगळ्या गोष्टींना जर का आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे कायदेशीररित्या आपण बिझनेस करत असू तर कशाला आपण बर्डन घ्या, टॅक्स चोरी करा. म्हणजे जर तुम्ही सुटसुटीतपणा आणाल टॅक्स स्ट्रक्चरमध्ये तर मग जे टॅक्स भरणारे लोक आहेत, रजिस्टर्ड पर्सन जे आहेत ते वाढतील, ते प्रॉपर टॅक्स कलेक्ट करतील, टॅक्स चोरी कमी होईल आणि मग काय होईल, टॅक्स कलेक्शन वाढेल. हा जो मुद्दा आहे हा ऐकायला चांगला वाटतो, पण समजा अशा परिस्थितीमध्ये पण GSTमध्ये जर का टॅक्स कलेक्शन आम्हाला जेवढं व्हॅटमध्ये होतं किंवा दरवर्षीची वाढ होती महागाईमुळे ती जर कमी झाली तर मग काय? मग गव्हर्नमेंटला त्यांनी सांगितलं स्टेटनी की तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या, नुकसान भरपाई पाहिजे, जे नुकसान होईल राज्यांचं ते केंद्राने भरून द्यावं. मग त्याच्याकरता एक वेगळा कायदा केला गेला, कॉम्पेन्सेशन टू स्टेट ॲक्ट. हा बघा, कॉम्पेन्सेशन टू स्टेट बिल 2017. म्हणजे जर तुम्ही नुकसान होणार नाही म्हणताय मग तुम्ही नुकसान भरपाईची गॅरंटी द्या. आणि हे काय तोंडी होत नाही, मग तुम्ही ते एक तसा कायदा करा. जर टॅक्स कमी कलेक्ट झाला, व्हॅटपेक्षा कमी कलेक्ट झाला तर जे डिफरन्स आहे, जे नुकसान आहे ते तुम्ही द्याल. हे 4 कायदे मंजूर झाले पार्लमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत. आणि जेवढी स्टेट आहेत त्या प्रत्येक स्टेटनी आपापल्या राज्यामध्ये GST ॲक्ट सादर केला आणि प्रेझेंट केला. त्यानंतर GST चालू झालं. आता ज्यावेळेस हे सगळं प्लॅनिंग चालू होतं GSTचा मॉडेल असतात. तुम्ही ऐकलं आहे मॉडेल? तुम्ही समजा एखादं तुम्हाला घर बनवायचं आहे तर कशा प्रकारे तुम्हाला घराला डिझाईन पाहिजे, कसं मॉडेल पाहिजे, तसं GSTची काही मॉडेल्स आहेत. म्हणजे आपण जसं GST वापरतो तसा GST जगात सगळ्या कंट्रीमध्ये नाही आहे. तुम्ही बघाल आता आपल्याकडे ड्युअल GST आहे. काय म्हणतो आपण? ड्युअल GST. म्हणजे आपण CGST आणि AGST, एक भाग कोणाचा आहे? केंद्राचा, त्याच्यामधला, आणि एक भाग कोणाचा आहे? राज्याचा. असा GST कॅनडा आणि ब्राझीलमध्ये. असा GST कुठे आहे?
ब्राझीलमध्ये आणि कॅनडामध्ये. चायनामध्ये असं नाही आहे. चायना काय करतं की जे काय सप्लाय होईल त्याच्यावरती म्हणजे तुम्ही गुड्स द्या कोणाला, सर्व्हिसेस द्या, तुम्ही एकच जी एस टीचा समजा रेट 18% जी एस टी लावायचा 18%. ह्याला म्हणतात नॅशनल जी एस टी. असं ऑस्ट्रेलियामध्ये आहे, चायनामध्ये. मग राज्यांना रिव्हेन्यू कुठनं मिळणार? तर सेंटर काय करतं, जे काय रिव्हेन्यू कलेक्ट करेल ते शेअर करेल रिव्हेन्यू स्टेटकडे. अशा प्रकारे तिकडे कायदा आहे. पण आपल्याकडे राज्य सरकार वेगळ्या पक्षाचे असतात आणि केंद्र सरकार वेगळ्या पक्षाचं असतं. अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे आहेत. त्या स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलं की असा तर जी एस टी आम्हाला नको, तुमच्याकडे पैसे येणार मग तुम्ही आम्हाला देणार, आमच्याच पैशासाठी आम्ही तुमच्याकडे हात पसरायचे, असा कायदा आम्हाला नको. आम्हाला जे काय तुम्ही सांगताय त्यामध्ये आमचा वाटा हा वेगळाच पाहिजे. मग ड्युअल जी एस टीमध्ये असं आहे की केंद्र सरकारचा वाटाच वेगळा असेल आणि जर तुम्ही हॉटेलला गेलात तुम्हाला हॉटेलला 5% जी एस टी लागतो, 2.5% सी जी एस टी, 2.5% ए जी एस टी. बस 2.5% केंद्राने आपले वेगळे घ्यावे आणि राज्याने आपले वेगळे घ्यावे. इथल्या इथेच आपला वाटा फिक्स करावा. मग ह्याला म्हणतात ड्युअल जी एस टी. म्हणून आपण बिलामध्ये बघतो सी जी एस टी आणि ए जी एस टी असे 2 प्रकारचे टॅक्स एकच आहे, वन नेशन वन टॅक्स. पण त्याच्यामध्ये सेंट्रल आणि गव्हर्नमेंटचे जे काय टोटल पर्सेंटेज आहेत त्यामध्ये त्यांचे 50-50% जे काय हिस्से आहेत त्यामुळे आपल्याला 2 टॅक्स दिसतात. अजून एक अशा प्रकारचं मॉडेल विचार केला जातं की नॉन कॉन्करंट ड्युअल जी एस टी. म्हणजे जर राज्य आहे, राज्याने गुड्सवर टॅक्स घ्यावा, सेंटरनी सर्व्हिसवरती टॅक्स घ्यावा, पण असं जगामध्ये कुठेच नाही आहे. हे जगामध्ये कुठेच नाही. आणि यू एसमध्ये असं आहे की टॅक्स लेविड बाय द स्टेट अँड रिटेन बाय द स्टेट देमसेल्व्स. बस प्रत्येक स्टेट आपापला टॅक्स घेतात. हे तर आपल्याकडे ही पद्धत आपल्याकडे सुटेबलच नव्हती स्टेट टॅक्सवाली. नॉन कॉन्करंट ड्युअल जी एस टी जगात कुठेच नाही आहे. म्हणजे नॅशनल जी एस टी ज्यावेळेस कमिटी बनली होती आणि त्याने काय अभ्यास केला होता, त्यांनी नॅशनल जी एस टी रिकमेंड केला होता. पण नॅशनल जी एस टी राज्यांना मंजूर नव्हता, त्यामुळे आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल जी एस टी हेच मॉडेल इम्प्लिमेंट केलं गेलं. ह्या सगळ्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर तुमच्याकडे 4 प्रकारचे कायदे मंजूर केले गेले सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आणि स्टेट गव्हर्नमेंटकडनं ए जी एस टी. तुम्हाला जी एस टी काउन्सिल माहिती आहे? कितकी जी एस टी काउन्सिल माहिती आहे? हां, तुम्ही विचारला का? पण काहीतरी बोला, हो नाही, मला तरच कळेल ना. हां, तुम्हाला सेंट्रल बोर्ड ऑफ इंडियन टॅक्सेस आणि कस्टम माहिती आहे? डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिसतंय? हां, मग मी वेबसाईट ओपन केली. हां, तुम्ही इथे गेलात, तुम्हाला इकडे खाली ॲक्ट दिसेल. चार्जिंग संपलं माझ्या मोबाईलचं. आता आपण जे बोललो ना ते इकडे ॲक्ट आहेत बघा. आय जी एस टी ॲक्ट, सी जी एस टी ॲक्ट, यू टी जी एस टी अमेंडमेंट ॲक्ट, कॉम्पेन्सेशन सेस, हे सगळे. हां, 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट,
हे सगळं दिलेलं आहे. बस. आता प्रश्न काय उठतो तुम्हाला की हे जे काय कायदे मंजूर झाले हे आपल्याला बघता येतील का? तर इथे दिलेले आहेत, तुम्ही जाऊन ते बघू शकता. आणि त्या पुढे जाऊन तुम्हाला मी काय प्रोविजन सांगेन, जसं तुम्हाला इकडे दिसतंय तसं इकडे आहे ना एक वेबसाईट आहे, दाखवतो तुम्हाला. बऱ्याचशा तुम्हाला वेबसाईटला पण अशा प्रकारे ते ॲक्ट मिळतात. काहीतरी साईडला प्रॉब्लेम असेल. बऱ्याचशा वेबसाईटला आहेत ना तुम्हाला ते ॲक्ट आणि बाकीच्या गोष्टी मिळतील. मी उद्या दाखवेन तुम्हाला. आज काय प्रॉब्लेम माहीत नाही ना, उद्या दाखवेन. जसं CBSEला आहे तसं तिथे पण आहे. हां दाखवली होती, हां तेव्हा तुम्हाला मी दाखवली होती अगोदर. हां आता काय झालं ॲक्च्युली माझ्याकडे आता बऱ्याच गोष्टी ओपन आहेत, त्यामुळे थोडीशी मेमरी माझी हँग झाली, त्यामुळे ते येत नाही आहे वेबसाईट. हां बस तुम्हाला मला एवढंच सांगा त्याच्यामधनं की ते जेव्हा तुम्ही एखादं आता काही आपण शिकतो आहे तेव्हा त्याच्या प्रोव्हिजन्स कुठे आहेत, ह्या ॲक्टमध्ये आहेत. आणि त्या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहेत आणि त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आपल्याला GST शिकायचं म्हणजे काय, GSTचं जे काय ॲक्ट आहेत ते आहेत. आणि ज्यावेळेस ॲक्ट असतात, आता फक्त ॲक्ट नसतो, तर ॲक्टबरोबरच रूल्स असतात. तुम्ही बघाल तर ॲक्टबरोबर रूल पण असतात. एक मिनटं. खाली बघा रूल्स आहेत, आहेत ना, CGST रूल्स, IGST रूल्स. खाली परत नोटिफिकेशन्स आहेत आणि ऑर्डिनन्स आहे, सर्क्युलर्स आहे. हां सर्क्युलर्स. हां एक मिनिट ऐका ऐका त्यांना. कसं आहे आता हे तुम्ही बघताय, हे जे ॲक्ट आहेत ना हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत. तुम्ही जर का वेबसाईट काढाल महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची, तुम्हाला तिकडे GST ॲक्ट मिळेल. CGST ॲक्ट
जो आहे त्याचीच कार्बन कॉपी जी एस टी ॲक्ट असतो, काही वेगळं काही नाही. जेवढे सेक्शन जेवढ्या प्रोव्हिजन तुमच्या सी जी एस टी ॲक्टमध्ये आहेत. आता 2.5% टॅक्स लावायचा आहे हॉटेलनी त्यांच्या सर्व्हिसेसवरती, तो स्टेट गव्हर्नमेंट पण सांगते 2.5% टॅक्स लावायचा आहे. मग दोघांच्या ज्या काय कायद्याच्या प्रोव्हिजन आहेत त्या सेम असणार आहेत, पण त्यांना अधिकार मिळायला पाहिजे असेल, तो टॅक्स कलेक्ट करण्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट्स पाहिजे असेल, तर त्यांनी ते बिल मंजूर केलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळामध्ये. त्यांनी ते मंजूर केलं, मग त्यांनी काय वेगळा कायदा नाही बनवला. जो कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे तो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, तेच सगळं कंटेंट तुम्हाला त्यामध्ये मिळतील. हे जी एस टी ॲक्टमध्ये पण वेगळे कंटेंट मिळणार नाही, वर्ड टू वर्ड सेम असणार आहे. त्यामुळे ॲक्ट असतो एक, पहिली गोष्ट ॲक्ट आहे. आता ॲक्ट ज्या वेळेस बनवला जातो तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की ॲक्टमध्ये जर का टॅक्स कलेक्ट करायचं आहे, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणून मी एक्झाम्पल म्हणून सांगतो की तुम्हाला एक इनवॉइस बनवायचं आहे ज्यावर तुम्ही काय मटेरियल सेल करताय, त्यावर तुम्हाला एक टॅक्स रेट लावायचा आहे, बरोबर आहे. तो जो टॅक्स रेट लावायचा आहे तो किती लावायचा, तर ॲक्टमध्ये दिलं गेलं की 40%हून जास्त टॅक्स लावला जाणार नाही. आता जर 50% टॅक्स कोणाला घ्यायचा आहे, सेंट्रलला, म्हणजे सेंट्रलच्या अधिकारामध्ये 20% टॅक्स आला आणि स्टेटच्या 20% टॅक्स आला, बरोबर आहे. 20%हून जास्त टॅक्स लावला जाणार नाही. मग टॅक्स किती लावायचा हे पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस ॲक्ट मंजूर बिल ज्यावेळेस प्रेझेंट केलं गेलं त्यावेळेस ठरत नाही. एक मर्यादा ठरते की तुम्ही 40%हून जास्त लावणार नाही. आणि मग किती टॅक्स लावायचा मग तिकडे सांगितलं जातं, दिलं असतं की मग त्याचं आम्ही नोटिफिकेशनद्वारे घोषणा करू. त्याचं एक डॉक्युमेंट येईल ज्याला म्हणतात नोटिफिकेशन. म्हणजे नोटिफिकेशन जारी करण्याचा किंवा नोटिफिकेशनद्वारे त्या ज्या काय गुड्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती एक स्पेसिफिक रेट देण्याचा अधिकार ॲक्टमध्ये दिलेला आहे आणि त्या अधिकारामुळे नोटिफिकेशन काढता येईल. 40%च्या वरती अधिकार नाही आहे. 40%च्या आतमध्ये कुठल्या गुड्सवरती काय रेट लावायचा 40%च्या आतमध्ये हे नोटिफिकेशनद्वारे नंतर घोषणा होईल. आणि मग गरजेनुसार तो जो रेट आहे हा कमी जास्त करण्याचा अधिकारी गव्हर्नमेंटला आहे. रेट पहिले 28% होता, मग गव्हर्नमेंटने 18 केला, 18चे काय 12ही केला, 12चे 5ही केले. पण पार्लमेंटमध्ये ठरलं असतं हे तर मग पुन्हा पार्लमेंट बरोबर लागली असती. रेट चेंज करायचा आहे, या पार्लमेंट सगळ्यांनी या जमावा आणि मग परत चर्चा करा. या गोष्टीवरती वेळ जाऊ नये. म्हणजे एखादा कायदा बनला का तो एकच कायदा नाही, देशामध्ये 1000 कायदे आहेत. म्हणजे जे मुख्य प्रोव्हिजन असतात या कायद्यामध्ये ठरतात. त्या एकदा ठरल्या का त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या त्या गोष्टी आहेत ज्यामध्ये काही बदल घ्यायचे आहेत किंवा काही निर्णय घ्यायचे आहेत, ते निर्णय नंतर मग पार्लमेंटमध्ये होत नाही. तुम्ही नोटिफिकेशन काढा आणि मग काय निर्णय घ्या. तसं काही गोष्टी आहेत त्याचे आम्ही नंतर रूल्स बनवू असं म्हटलं जातं. मग त्याप्रमाणे त्याचं रूल्स बनवले जातात. रूल्स आणखीन सर्क्युलर्स. नोटिफिकेशन आहे तसं सर्क्युलर येतं. आता ॲक्ट बनला, नोटिफिकेशन आलं, रूल्स बनले का मग कशा प्रकारे काम करायचं आहे हे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना पण थोडंसं कन्फ्युजन असतं. मग गव्हर्नमेंट काय करतं, सर्क्युलर काढतं, एक डॉक्युमेंट काढतं की त्यात दिलेलं असतं हे असं जे केलं आहे ॲक्टमध्ये दिलं आहे, हे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, हे रूलमध्ये दिलं आहे. तर अशी एखादी परिस्थिती आहे ॲज पर सिच्युएशन, समजा अशी आहे, तुम्ही अशा प्रकारे काय करा, तो ॲक्ट समजून घ्या, तो रूल समजून घ्या. मग त्यामध्ये एखादं एक्झाम्पल असतं, ती माहिती असते ती कशा प्रकारे केली पाहिजे. अशा प्रकारे सर्क्युलर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आपल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसाठी बनवतं. हे सर्क्युलर जो टॅक्सेबल पर्सन आहे त्यांनी मानावं किंवा मानू नये हे त्याच्यावर आहे. हे गव्हर्नमेंटनी त्यांच्या डिपार्टमेंटनी त्यांच्या अधिकाऱ्यांकरता काढलं आहे सर्क्युलर की तुम्ही ज्यावेळेस हा लॉ इम्प्लिमेंट कराल तेव्हा ॲक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत, जे नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे, रूलमध्ये सांगितलं आहे, त्याचा अर्थ गव्हर्नमेंटला असा आहे, त्यानुसार अशा प्रकारे तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही काय टेस्ट कराल, कुठे जाऊन तुम्ही काय इन्क्वायरी कराल, इन्स्पेक्शन कराल, त्यावेळेस तुम्हाला याप्रमाणे काम बघायचं आहे. पण त्याला इतर लोक चॅलेंज करू शकतात की ॲक्टमध्ये हे दिलं आहे सर, आता तुम्ही असा काढला आहे, आम्हाला असा अर्थ निघतो, आम्ही सर्क्युलर मानणार नाही. असं लाखामधला एक माणूस बोलला तर तो चॅलेंज करू शकतो. पण तुम्ही ॲक्टमधल्या प्रोव्हिजनला चॅलेंज नाही करू शकत. तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जे दिलं आहे त्याला चॅलेंज नाही करू शकत. तुम्ही रूल्समध्ये जे बनवून दिलेलं आहे त्याला तुम्ही चॅलेंज नाही करू. ते दिलं आहे तसं आपल्याला करायचं.
म्हणजे ॲक्ट नोटिफिकेशन आणि रूल्स. म्हणजे तुम्हाला एकदा ॲक्ट मी बघितला, ॲक्ट वाचला का तेवढं ज्ञान पुरेसं नाही, तुम्हाला नोटिफिकेशन बघायला लागेल, तुम्हाला रूल्सही बघायला लागतील. आणि जर अशा प्रकारे जी जनता आहे त्यातला कोणी समजा कोर्टामध्ये गेला आणि त्याने अशा कुठल्या गोष्टीला चॅलेंज केलं तर मग कोर्ट त्यांचा निर्णय देतं, त्याला केस लॉ म्हणतात. पुढे जाऊन तुम्ही बघाल त्याला केस लॉज म्हणतात. मग गव्हर्नमेंटनी जर का राज्याचा हायकोर्ट आहे त्याने एखादा समजा निर्णय दिला तर मग त्याचा जो ते राज्य आहे, जे टेरिटरी आहे, त्यांना तो कायदा लागू होतो. सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला तर मग तो संपूर्ण देशाला लागू होतो. म्हणजे ॲक्टमध्ये जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये क्लिअरिटी नव्हती, काही लूफहोल होते. मग त्याचा एखाद्या टॅक्स पेअरनी सांगितलं की हे चुकीचं आहे, हे अशा प्रकारे यायला पाहिजे, त्यांनी जे लिहिलं आहे ते असं नाही आहे, ते वेगळ्या प्रकारे असायला पाहिजे, म्हणून मी असं केलं, माझा काही गुन्हा नाही आहे. आणि त्याचं जर ॲक्सेप्ट केलं सुप्रीम कोर्टाने मग त्या निर्णयाप्रमाणे एक नवीन कायदा बनतो. आणि जर तुम्ही या प्रकारे या चारही गोष्टी बघाल, ॲक्ट, नोटिफिकेशन, रूल्स आणि केस लॉज, हे सगळं मिळून जे आहे ते आहे GST लॉ. GST लॉ इन्क्लूड्स GST ॲक्ट, GST नोटिफिकेशन, GST रूल्स अँड केस लॉज. तुम्ही इन्कम टॅक्स लॉ म्हणता तेव्हा इन्कम टॅक्स ॲक्ट, इन्कम टॅक्सचे नोटिफिकेशन, त्याचे रूल्स आणि त्याचे केस लॉज, हे सगळं मिळून इन्कम टॅक्स लॉ होतो. ॲक्टमध्ये काय असतात, ॲक्च्युअल प्रोव्हिजन असतात आणि त्या इम्प्लिमेंट करण्याचे मार्ग थ्रू नोटिफिकेशन आणि रूल असतात. पार्लमेंटमध्ये ॲक्ट मंजूर होतो, बिल जे दिलं जातं त्यापासून कायदा बनतो, पण त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं असतं की पुढच्या काही गोष्टी आहेत त्या नोटिफिकेशनद्वारे करा. म्हणजे त्यावेळच्या गरजेनुसार तुम्ही नोटिफिकेशन काढा, रूल्स काढा, म्हणजे इम्प्लिमेंट करण्याकरता. बेसिकली नोटिफिकेशन आणि रूल्स हे तो ॲक्ट इम्प्लिमेंट करण्याकरता असतात. असं आहे. म्हणजे जसं आपण स्टडी करू तसं आपल्याला त्याचं, सपोज तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, तुम्ही काम करत असाल GSTमध्ये, तुम्ही GST कॅल्क्युलेट करत असाल, टॅक्स अमाऊंट तुमची काही येत असेल, तुम्ही ती भरत असाल, बरोबर आहे. तर सगळ्यात तुमच्याकडे पहिल्यांदा काय होतं, तुम्ही जेव्हा काम करता टॅक्स इनवॉइस बनवता. ओके, तर टॅक्स इनवॉइस जो आहे हा कधी बनवला पाहिजे, हे GST ॲक्टमध्ये दिले. टॅक्स इनवॉइस हा सेक्शन 31 to 34 हे जे आहेत हे टॅक्स इनवॉइस क्रेडिट नोट, डेबिट नोटचे. टॅक्स इनवॉइस बनवा हे तिकडे सांगितलं आहे. तो कधी बनवायचा, टाईम ऑफ सप्लाय सेक्शन 13 गुड्ससाठी, सेक्शन 14 सेक्शन 12 आणि सेक्शन 13 हे दोन आहेत. 12 टाईम ऑफ सप्लाय गुड्सचा आहे आणि 13 टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसेसचा आहे. इनवॉइस तुम्हाला बनवायचा आहे, तो बनवा हे सांगितलं आहे. कधी बनवायचा हे सांगितलं आहे टाईम ऑफ सप्लायमध्ये, हे ॲक्टमध्ये. त्या इनवॉइसमध्ये काय काय माहिती असली पाहिजे हे तुम्हाला रूलमध्ये दिले, ते रूल्समध्ये. मग ॲक्टमध्ये दिलेलं असतं की इनवॉइस बनवा आणि त्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजेत हे रूलमध्ये सांगितलं जाईल. पण मुख्य कंटेंट जे आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, रेट हे तर ठीक आहे. मग बायरचा ॲड्रेस पाहिजे, बायरचा GST नंबर पाहिजे, या गोष्टी रूलमध्ये. मी तुम्हाला ॲक्च्युली ॲक्ट ओपन करून दाखवीन, रूल ओपन करून दाखवीन, ह्या सगळ्या गोष्टी सांगेन. आज फक्त GST का आला, GSTचा बॅकग्राऊंड काय आणि GSTमध्ये आपण GST लॉ शिकतो म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे आणि ते शिकतो आहे आपण. ते तुम्ही कोणाला जेव्हा विचारता एखाद्या CAला किंवा कोणाला की सर हे कसं करायचं, तर तो काय करतो, तो बेसिकली ॲक्ट बघतो, तो रूल बघतो, नोटिफिकेशन बघतो आणि मग त्यामध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला सांगतो. आणि ते बरोबर आहे की नाही का चुकीचं आहे हे जर का तुम्ही बघाल, त्याला विचाराल की सर हे कुठल्या नोटिफिकेशनमध्ये आहे, हे कुठल्या रूलमध्ये आहे, तुम्ही त्याला विचाराल, मग त्याची रिॲक्शन बघा, त्याची प्रतिक्रिया बघा. तुम्हाला हे कळल्यानंतर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला चॅलेंज करू शकतो, कारण तुम्हाला माहिती बेसिकली तो किती वर्ष काम करतोय, त्याकडे कुठली डिग्री आहे हे रिलेव्हंट राहत नाही. जर तुम्ही त्याला विचारता
की ही जी गोष्ट आहे तुम्ही आम्हाला करार सांगताय, तुम्ही याचा रूल सांगा, ॲक्ट सांगा, नोटिफिकेशन सांगा, कसं करायचं सांगा. आणि जर का तुम्ही समजताय, तुम्हाला कळलं की ह्याप्रमाणे करायचं आहे, तुम्ही समोरच्याला विचारू शकता की ह्या प्रोव्हिजनप्रमाणे, ॲक्टमधल्या या सेक्शनप्रमाणे, या रूलप्रमाणे असं असं केलं तर बरोबर आहे ना, हे तुम्ही विचारू शकता. तो येस किंवा नो सांगेल, पण नो का तुम्ही विचारू शकता. तुमची लेवल चेंज होईल. जर तुम्ही या गोष्टी समजून घ्याल तर तुमची अंडरस्टँडिंग लेवल चेंज होईल, तुमची काम करण्याची पद्धत बदलेल, तुमची कॉन्फिडन्स लेवल बदलेल. आणि ह्याला काही शॉर्टकट नाही आहे की तुम्ही विदाऊट ॲक्ट, नोटिफिकेशन, सर्क्युलर, रूल्स समजल्याशिवाय तुम्हाला GST कळेल, हे पॉसिबल नाही. तुम्ही वेबसाईटला अपलोड कराल, हा वेगळा पार्ट आहे. तुम्ही टॅलीमध्ये एंट्री कराल, तिकडे तुम्हाला रिपोर्ट मिळेल GSTचा किती काय, हा वेगळा पार्ट आहे. पण हा पार्ट महत्त्वाचा आहे. हा कळला तर तुम्ही टॅलीमध्ये सेटिंग करू शकाल, हा पार्ट कळला तर तुम्ही वेबसाईटला रिटर्न्स अपलोड करू शकाल. त्यामुळे ह्या पार्टचं महत्त्व काय हे तुम्हाला कळावं, हे माझं आजचं पहिल्या दिवसाचं जे मला आजचा ऑब्जेक्टिव्ह माझा होता आजच्या सेशनचा, तो हा होता की आपल्याला काय शिकायचं आहे आणि त्याचं महत्त्व काय. थांबूया आपण. काय तुम्हाला क्युरी असेल विचारा. हां, म्हणजे आज मी जेवढे पॉईंट सांगितले ना तेवढे तुम्हाला अगदीच माहिती नसतील अशातला भाग नाही काय, पण त्याचं महत्त्व फक्त मला अधोरेखित करायचं होतं की ह्या गोष्टीचं महत्त्व आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टी समजून घेणार आहोत. मॅडम उद्या ठेवायचं आपण.